क्लिअर आहे ना? आवाज अतिशय सुंदर आहे आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय आवडतो आणि तुमच्या मुखातून जे काही शब्द निघतात असं वाटतं की परमेश्वराची प्रेरणा आहे. धन्यवाद सर, बिलकुल गुरुकृपा सर, सगळ्यांच्या धन्यवाद. ज्येष्ठांचा आशीर्वाद. हरे कृष्ण सर. हरे कृष्ण. आज नमस्कार 7 सर. फेब्रुवारी 2024 माघ कृष्ण षष्ठीचा हा दिवस. या शनिवारच्या प्रदोष काळामध्ये आपण या ज्योतिष शास्त्री वर्गामध्ये संमेलित झालेले सगळे अभ्यासू ज्योतिष प्रेमी या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आपले मार्गदर्शक गुरुतुल्य गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना माझा साष्टांग नमस्कार. आज या प्रसंगी आपण या वर्गाच्या सुरुवातीला प्रार्थनेमध्ये एकाग्र होऊन ध्यानस्थ होऊया. आवाज कमी झाला. ओम हा बोला बोला बोला. गणपतये नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलन् येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे. धन्यवाद हरीश साहेब, फार धन्यवाद. मी नम्र विनंती करतो तृप्ती कुलकर्णी मॅडम, आपण स्वागत करावं. हो सर. नमस्कार. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य ऋषितुल्य असे देवारे सरांना माझा साष्टांग दंडवत आणि मनापासून नमस्कार. उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांनाही माझा नमस्कार. मागील महिन्यापासून सरांनी आपल्यासाठी ज्योतिषशास्त्री वर्गाचे क्लास विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये कुबल मॅडम आपल्याला सध्या आता पंचांग शिकवत आहेत. अतिशय विस्तृत आणि उत्तम अशी माहिती ते आपल्याला देत आहेत, ज्याच्यातून आपल्याला सखोल ज्ञानाची संपूर्णपणे त्यांनी मुभा उपलब्ध करून दिलेली आहे. सगळं भांडार आपल्या समोर उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्यासाठी मी सरांचे सुद्धा आणि कुबल मॅडमचे दोघांचेही आभार मानते आणि कुबल मॅडमचं स्वागत करून मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कोण मॅडम तुम्ही सुरू करा. करते सर. तर आधी आपण तृप्ती मॅडमचं स्वागत करूया, त्यांनी स्वागत नक्की. केलं म्हणून. मॅडम खूप खूप आभारी आहे तुमची आणि तुम्हाला पण नमस्कार. आणि आपले धन्यवाद मॅडम. तारे सर, त्यांनी पण प्रार्थना म्हणजे रोजच म्हणतात ते आणि खूप छान म्हणतात. त्यांचं ते काय संस्कृतवर पण अगदी पूर्ण हे आहे म्हणजे. तर सर तुमचे पण आभार. आणि आता आपल्या देवारे सरांचा आभार मानूया. सर तुम्ही अगदी म्हणजे एवढा विश्वास टाकून, खरं तर मी प्रत्येक वेळेस म्हणते हे अगदी काय म्हणायचं ते धनुष्य मला खूप म्हणजे पेलण्याची हे दिली आहे. मी माझ्या परीने प्रयत्न पण करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला म्हणजे आमच्या सर्वांकडूनच कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत आणि तुमचे पण स्वागत, तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज थोडा माझ्यामुळेच थोडासा वेळ झाला, त्याच्यासाठी पण मी दिलगिरी व्यक्त करते. लाईटचा थोडा प्रॉब्लेम झाला होता माझ्याकडे. तर आता मोस्टली नाही होणार असं आपल्याला असं वाटतंय, म्हणजे नाहीच होणार आता. तर आता आपण जे पंचांग मध्ये आपलं सगळं झालंय, आता आपण मागच्या वेळेसपासून काय ऍक्च्युअल नक्षत्रांची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. तर आपले म्हणजे 6 नक्षत्र झाले. तर आज आपल्याला
पुनर्वसू नक्षत्रापासून सुरुवात करायची आहे. तर आपण ती करूया. त्याच्या आधी मी परत सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृ-पितृदेवता, गुरुदेवता सगळ्यांना नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम. ओम गम गणपतये नमः. तर आपण सुरू करूया. तर पुनर्वसू, आणि माझी एक विनंती राहील सगळ्यांना की माझा फ्लो हे झाला ना की मग मला पटकन एक्झॅक्ट तुम्हाला काय द्यायचं असतं, कारण मी असं खूप असं कुठं लिहून वगैरे जास्त ठेवत नाही ना. तर तुम्हाला काही डाऊट जरी असला तर तुम्ही तो नोट डाऊन करा. पण ही एक माझी रिक्वेस्ट राहील की प्लीज मध्ये कोणीही बोलू नका. मग माझा फ्लो कट झाला ना तर मग काही काही वेळेस मी म्हणजे वेगळ्याच बाजूने सुरुवात होते आणि मग कुठलं तरी राहून जातं. तर तुम्हाला डाऊट असतील, नो डाऊट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न तर करतेच आहे. जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसे ते तुमचे डाऊट क्लिअर होतील. पण समजा बाय चान्स कुणाला काही, तर तुम्ही लिहून ठेवा. फक्त प्लीज माझी विनंती, हंबल रिक्वेस्ट आहे की मध्ये कोणी बोलू नका. तर कुलकर्णी मॅडम तुम्ही सगळे म्यूट ऑल करा नंतर लागलं. हो चालेल सर, कारण करतेच मग मॅडम, आता लगेचच करते. हो. हो. हं. तर मला परत हे करून घ्यायला लागेल का? नाही, आहे माझं ऑलरेडी. तर आपण आता पुनर्वसू नक्षत्राला. मॅडम तुम्ही हो तुमचं हो, ऑन करा. केलं केलं हा केलं हा. केलं. मी तेच बघत होते, कारण म्हटलं माझाच आवाज येणार नाही ना मग. हो तर हो हो आपण हो. सुरुवात करूया. थँक्यू तृप्ती मॅडम. तर हे पुनर्वसू नक्षत्र कसं, म्हणजे हे जे नक्षत्र सेरीज आहे ना आपली, त्याच्यातलं हे 7वं नक्षत्र आहे बरं का. आणि हे त्रिपाद नक्षत्र आहे. आता ह्या बऱ्याच गोष्टी तुम्ही सगळे, कोणी इथे शास्त्री आहेत, कोणी MA झालेले आहेत, कोणी शास्त्री म्हणजे ज्योतिषशास्त्रात, तर सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण तरी मला जे माहिती आहे, आणि आपण ऍज ज्योतिषशास्त्री परीक्षेला समजा आपण देणार आहोत, इन्क्लुडिंग मी असं पण म्हणून, तर त्या दृष्टीने मला जे काही महत्वाचं वाटतं आणि मी सरांना हे करून, सरांशी म्हणजे कन्सर्न करून ते देण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. आणि शिवाय काही मला जर रेमेडीज मिळाल्या तर आपल्याला क्लायंटला पण देता येतील. अशा अनुषंगाने मला जेवढे शक्य आहे चांगलं देण्याचा, तर मी तो प्रयत्न करते. तर मग हे पुनर्वसू नक्षत्र कसं त्रिपाद नक्षत्र आहे. तर ते त्रिपाद का म्हटलंय त्याला, तर त्याचे म्हणजे पहिले 3 चरण मिथुन राशीत येतात आणि शेवटचं जे चरण आहे ना ते कर्क राशीत येतात, म्हणून त्याला त्रिपाद नक्षत्र असं म्हटलंय. आणि हे नक्षत्र कसं आहे तर तुम्हाला लिहून घेताय ना तुम्ही, तर मी थोडं सावकाश सांगते. पुनर्वसू नक्षत्र हे 27 नक्षत्रांमधील 7वे नक्षत्र असून हे त्रिपाद नक्षत्र आहे. याचे 3 चरण मिथुन राशीत येतात आणि 1 चरण कर्क राशीत येते. हे पुनर्वसू नक्षत्र गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. मग या नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती कशी असते, म्हणजे तुम्ही असं लिहा पुनर्वसू नक्षत्र आणि साधारण ती व्यक्ती कशी असते. तर दयाळू, ज्ञानी, सुयश, समाधानी, धार्मिक आणि इतरांना मदत करणारी असते. पुन्हा बघा, पुनर्वसू नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती दयाळू, ज्ञानी, समाधानी, धार्मिक आणि इतरांना मदत करणारी असते. आणि या नक्षत्राचं चिन्ह काय आहे तुम्हाला माहिती आहे ना, धनुष्य, किंवा ते म्हणजे आपण ते भाते म्हणतो ना, म्हणजे ज्याच्यात आपण ते बाण ठेवतो, असं लिहा धनुष्य. धनुष्य लिहिलं तरी चालेल. आणि ह्या नक्षत्राचं अजून वैशिष्ट्य काय आहे की भगवान श्रीरामांचा जन्म याच नक्षत्रात झाला होता. जसं आपण याच्यापूर्वी काय बघितलं, रोहिणी नक्षत्रात कुणाचा जन्म झाला होता तर श्रीकृष्णांचा, आणि ह्या पुनर्वसू नक्षत्रात श्रीरामांचा जन्म झाला होता.
तर आता त्याची देवता असं लिहा, देवता. त्याच्या पुढे लिहा आदिती, म्हणजे पुनर्वसू नक्षत्राची देवता आदिती आहे. कंसात लिहा जगन्माता, म्हणजे या आदितीला जगन्माता पण म्हटलेलं आहे. देवता आदिती, कंसातल्या जगन्माता. स्वामी ग्रह, म्हणजे ह्या पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी कोण आहे? तर गुरु. तर स्वामी ग्रह, त्याच्या पुढे लिहा गुरु. नंतर वृक्ष लिहा बांबू. आणि या पुनर्वसू नक्षत्राचे गुण काय काय आहेत? तर खाली असं लिहा गुण. दयाळू, ज्ञानी, समाधानी, धार्मिक, इतरांना मदत करणारे, आकर्षक, संतोषी म्हणजे समाधानी, सत्यवादी, मित्रप्रिय, म्हणजे त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे त्या मित्रांना प्रिय असतात. मित्रप्रिय, उत्तम स्मरणशक्ती, आणि निर्णय क्षमता पण चांगली असते. पुन्हा बघा पुनर्वसू नक्षत्राचे गुण: दयाळू, ज्ञानी, समाधानी, धार्मिक, इतरांना मदत करणारी, आकर्षक, संतोषी किंवा समाधानी, सत्यवादी, मित्रप्रिय, उत्तम स्मरणशक्ती आणि उत्तम निर्णय क्षमता असलेली, म्हणजे असे जातक अशा प्रकारचे असतात थोडक्यात. म्हणजे हे गुणधर्म त्या पुनर्वसू नक्षत्र ज्यांचं आहे, ज्या जातकांचं, त्यांच्यात आपल्याला आढळतात. मग त्या या म्हणजे पुनर्वसू नक्षत्रातल्या जातकांचं साधारण शरीर कसं असतं? तर असं लिहा उंच, सड पातळ बांधा, आणि लांबट लांबट अवयव, म्हणजे कसं नाक पण त्यांचं असं खूप लांब आणि असं धारदार असतं. आणि चेहऱ्याचा आकार पण उभा, म्हणजे कसं कोणाचा चेहरा गोल असतो, कोणाचा चौकोनी असतो, कोणाचा उभा. तर हे असं साधारण असं लंबगोल, म्हणजे चेहऱ्याचा आकार उभा असं लिहा तुम्ही. परत सांगते: उंच, सडपातळ बांधा, लांबट अवयव किंवा असं धारदार नाक असं लिहा, आणि चेहऱ्याचा आकार उभा असतो. उभा, उभट चेहरा म्हणजे थोडक्यात. आणि आपण कुठले कार्य करू शकतो या म्हणजे नक्षत्रावर? तर हे शुभच आहे, नो डाऊट. तर या नक्षत्रात खरेदी किंवा गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. पुन्हा बघा, या नक्षत्रात खरेदी किंवा गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. आता ह्या ऍक्च्युअली पुनर्वसू म्हणजे शब्दाचा अर्थ कसा आहे तो पण मी सांगते तुम्हाला. पुनर्वसू म्हणजे काय? पुन्हा पुन्हा वसवणे. तर असं लिहा पुनर्वसू म्हणजे पुन्हा पुन्हा वसवणे. किंवा दुसरा अर्थ त्याचा आहे पुनर्संचयित करणे. आणि याच म्हणजे ह्याच्यामुळे
या नक्षत्राचे लोक त्यांच्याकडे देण्याची वृत्ती असते आणि इतरांना मदत करणारे पण असतात. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ह्या पुनर्वसू नक्षत्रातल्या जातकांचं, या नक्षत्रातील लोक आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांना महत्व देतात. हे जास्त महत्वाचे. पुन्हा बघा, पुनर्वसू नक्षत्राचे जातक आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांना महत्व देतात. आता आपण ह्या पुनर्वसू नक्षत्राच्या म्हणजे जातकांना म्हणजे काय काय आजार होण्याची संभाव्यता आहे तर ते बघूया. तर तुम्ही असं लिहा, आजार. तर हात, पाय आणि दात दुखी म्हणजे त्यांचे हात पण दुखू शकतात, पाय पण दुखू शकतात किंवा दात पण दुखू शकतात. म्हणून तुम्ही असं लिहा, हात, पाय, दात दुखी, दमा, लिव्हरच्या संदर्भात काही आजार असू शकतात, कमरेत वेदना असू शकतात, म्हणजे कंबर दुखी असं लिहिलं तरी चालेल, अपचनाचे विकार, रक्ताचे विकार, क्षय आणि निमोनिया. पुन्हा सांगते, पुनर्वसू नक्षत्रातील आजार: हात, पाय, दात दुखी, दमा, लिव्हरच्या संदर्भात आजार असतात, कंबर दुखी असते, अपचनाचे विकार, रक्तविकार, क्षय आणि निमोनिया. म्हणजे अजूनही असतील पण हे एवढे मी सांगितले आता, जेवढे जेवढे मिळत आहेत जसं जसं तसं. आता या लोकांचं हे लिहा. व्यवसाय म्हणजे कुठला कुठला व्यवसाय करू शकतात पुनर्वसू नक्षत्रातले लोक? चौगुले मॅडम, तुमचा हे बंद करा व्हिडिओ. हॉटेल मॅनेजमेंट, गायक, शिक्षक, जज, मेडिकल एजंट, इन्शुरन्स, जाहिरात करणारे पण असतात ह्याच्यातच, संपादक, जाहिरात लिहा मग संपादक लिहा, अकाउंटंट, कवी पण असतात, कवी, पाण्याशी संबंधित आणि दुधाशी संबंधित व्यवसाय करणारे, नर्सेस, इंजिनियर, धर्मगुरू, केटरिंगचा व्यवसाय करणारे आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण ह्याच्यातच येतात. पुन्हा सांगते, पुनर्वसू नक्षत्राचे व्यवसाय: हॉटेल मॅनेजमेंट, गायक, शिक्षक, जज, मेडिकल एजंट,
इन्शुरन्स जाहिरात करणारे संपादक पाण्याशी आणि दुधाशी संबंधित व्यवसाय करणारे कवी, नर्सेस, इंजिनियर, धर्मगुरू, केटरिंगचा व्यवसाय करणारे आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवणारे म्हणजे प्रवासी संस्था असं लिहिलं तरी चालेल. आणि मग अशी मी काय करावे ते सांगितलंच आहे, पण अजून पुढे लिहाते म्हणजे काय करायला हवं या नक्षत्रात. तर शुभ कार्य तर सगळेच चालतात, पण असं एखादी नवीन विद्या आपल्याला शिकायची आहे तर ती पण या नक्षत्रावर म्हणजे सुरू केलं ते ती विद्या शिकायला तर तुम्ही असं लिहा, विद्या शिकणे, नवीन वस्त्र परिधान करणे, पेरणी म्हणजे आपण पेरणी करतो ना, तर बी पेरणे, झाडे लावणे, एखादी नवीन कला म्हणजे एखाद्या नवीन कलेला सुरुवात करणे आणि प्रवास करणे हे सगळे कार्य ह्याच्यावर केले तर चालतात. आता आराध्य वृक्ष तर मी सांगितलंच आहे ना, तो वेळू किंवा ते बांबू म्हणतात त्याला. आणि अजून त्याला पर्यायी पण वृक्ष आहेत. म्हणजे समजा बांबू नाही मिळाला आपल्याला लावायला, कारण हे आराध्य वृक्ष आपण का सांगतोय तर आयदर ते आपण कुंडीत लावून रोज त्याचं म्हणजे पूजा पूजा इन द सेन्स उदबत्ती दिवा लावणे. तर अजून म्हणजे बांबू समजा नाही मिळाला एखाद्याला तर मग वड वड पण लावलं तर चालतं किंवा रुईचं झाड पण लावलं तर चालतं. म्हणजे हे पर्यायी वृक्ष आहेत. आराध्य वृक्ष ऍक्च्युअली सगळीकडे तुम्हाला कॉमनली हेच सापडेल बांबू, पण नाहीच मिळालं तर वड किंवा रुई हे पण चालतील, ह्याच्यापैकी कुठलं पण एक चालेल. आणि त्यांनी असं पण म्हटलंय की पुनर्वसू नक्षत्रातून ज्यावेळेस गोचरीचं चंद्राचं भ्रमण असतं तर ते शुभ फलदायी ठरतं. तर तुम्ही असं लिहा, पुनर्वसू नक्षत्रातून जाताना म्हणजे गोचरीचा चंद्र जाताना किंवा गोचरीच्या चंद्राचे भ्रमण होताना शुभ फलदायक असते. आणि मग थोडेस हे नक्षत्र बिघडलं तर मग रेमेडीज आहेत त्या सांगतेय, त्या लिहा. एखाद्याला म्हणजे नजर बाधा झाली किंवा म्हणजे हेच या नक्षत्रामुळं किंवा काय नक्षत्रामुळे असं नाही म्हणता येणार, पण तर मग या नक्षत्रावर करायचा आहे म्हणजे तो उपाय. 2 मुठी उडीद, 2 मुठी घ्यायच्या उडीद आणि तेवढेच 2 मुठी तीळ पण घ्यायचे आणि ते असं उतरवून म्हणजे ज्या व्यक्तीला असं नजरबाधा झाली आहे म्हणा किंवा काही त्रास होतोय, काही पीडा होते, तर त्याच्यावरनं ते उतरवायचं आणि 3 रस्त्यांवर टाकायचं. म्हणजे कसं, ज्या ठिकाणी 3 रस्ते एकमेकांना मिळतात म्हणजे असं 3 रस्ते जातात ना रोडवरनं, कधी 4 जातात कधी 3 जातात, तर 3 रस्त्यांवर टाकणे. परत सांगते, 2 मुठी उडीद प्लस 2 मुठी तीळ उतरवून 3 रस्त्यांवर टाकणे. आणि जे वरती मी तुम्हाला आराध्य वृक्ष वृक्ष सांगितलेत ना, तर त्याच्यापैकी एकाची कोणाची पण आयदर बांबू किंवा वड किंवा रुई, तर आराध्य वृक्षाची पूजा करा किंवा जमलं तर या पुनर्वसू नक्षत्रावरच ह्या 3 वृक्षांपैकी एकाची मुळी आणायची आणि ती आपल्या जवळ ठेवायची. परत सांगते, आराध्य वृक्ष पूजा करावी किंवा मुळी जवळ ठेवावी, पण ती मुळी हे लक्षात ठेवा की ती पुनर्वसू नक्षत्रावरच काढलेली हवी, तर मग ती जास्त इफेक्टिव्ह होते.
आणि मग दान काय करायचंय? उडीद, तीळ, हरभरा डाळ किंवा पिवळे वस्त्र दान करावे. पुन्हा सांगते, उडीद, तीळ, हरभरा डाळ आणि पिवळे वस्त्र दान करावे. तर ह्याच्यापैकी जे शक्य होईल ते दान केलं तरी चालतं. सगळ्याच वस्तू दान करायला हव्यात असं नाही, त्यांनी ती पर्यायी व्यवस्था केलेली आहे. आणि प्रवासाला जायचं असेल तर काय करायचं? तर दूध पिऊन प्रवास करावा. दूध पिऊन प्रवास करावा किंवा प्रवासाला जाताना थोडंसं दूध पिऊन जावं. आणि या लोकांना त्यांनी म्हणजे प्रिकॉशन घ्यायला सांगितली. काय सांगितलीये? तर अग्नीपासून जपावे. आणि ते त्यांनी जसं सांगितलंय ना, आराध्य वृक्षाची मुळी आणावी, तसंच त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे गुरु पण या नक्षत्राचं हे आहे ना, देवता. तर त्यामुळं त्यांनी हा पण एक म्हणजे ही रेमेडी सांगितली आहे की संत्र असतं ना आपण खातो ऑरेंज, तर ते संत्र्याची मूळ गुरुवारी आणून त्याची पूजा करा आणि मग ती जवळ ठेवा. पुन्हा बघा, संत्र्याचे मूळ गुरुवारी आणून त्याची पूजा करा आणि मग ते आपल्या जवळ ठेवावे. आता ह्या नक्षत्राच्या बाबतीत रेमेडीज सांगितले आहेत. अजून हंस हंस पक्षाचे चित्र पण घरात लावा असं म्हटले. घ्या लिहून, काय हरकत नाही. हंस पक्षाचे चित्र घरात लावावे. पाच मुखी रुद्राक्ष लाल दोऱ्यात गळ्यात घालावा, म्हणजे लाल दोऱ्यात घालून मग तो गळ्यात घालावा. पाच मुखी रुद्राक्ष लाल दोऱ्यात घालून गळ्यात घालावा. आता त्यांनी अजून असं पण सांगितलंय की ज्या झाडातनं म्हणजे चीक निघतो, म्हणूनच कदाचित त्यांनी ते पर्यायी वृक्षामध्ये रुई दिलंय. तर आपण इथे रुईच घेऊ शकतो ना, म्हणजे ज्या झाडातून चीक निघतो. तर मग फॉर एक्झाम्पल आपण रुई, म्हणजे रुईची मुळी किंवा रुई या वृक्षाची मुळी पुनर्वसू नक्षत्रावर आणून म्हणजे ते पण शरीरावर जर धारण केलं तर त्यांचं म्हणणं की त्या जातकाला सुख प्राप्त होते. परत सांगते, रुईची मुळी पुनर्वसू नक्षत्रावर आणून ती शरीरावर धारण केल्यास, आता शरीरावर कसं धारण करणार? तर ती मुळी तुम्ही आणली की मग नंतर त्याची पूजा अर्चा करून एक ताईत मिळतात ना, चांदीचा मिळतो, तांब्याचा मिळतो. तर चांदीचा घेतला तर जास्त चांगलं. तर चांदीच्या ताईत मध्ये ते घालायचं आणि मग ते म्हणजे लाल धाग्यात घालून आपल्या गळ्यात घालायचं. रुईची मुळी पुनर्वसू नक्षत्रावर आणून ती शरीरावर धारण केल्यास सुख प्राप्त होते. आता उपासना काय करायची ह्या पुनर्वसू नक्षत्रातल्या जातकांनी? तर आदिती देवीची पूजा करावी, सूर्याची उपासना करावी, दत्त उपासना पण चालेल, किंवा गुरुचरित्राचं पारायण. तर ते पूर्ण पारायण जरी नाही जमलं तर एखाद्या अध्याय म्हणजे वाचला रोज तरी चालेल. गुरुचरित्र पारायण आणि जमल्यास सत्यनारायण पूजा. म्हणजे हे सगळं नाही, ह्याच्यापैकी तुम्हाला इन द सेन्स तुमच्या जातकाला जे जे शक्य आहे ते. परत सांगते, उपासनामध्ये आदिती देवीची पूजा करणे, सूर्याची उपासना करणे, गुरुवारी दत्त उपासना किंवा गुरुचरित्राचे पारायण किंवा सत्यनारायणाचे पूजन करावे.
आता हे सगळं समजा नाही काही जमलं तर ऍटलिस्ट मंत्र तर खूप प्रभावी आहे. तर मग मी तुम्हाला आता ह्या पुनर्वसू नक्षत्राचे मंत्र सांगते. म्हणजे ज्याचं तुमच्यापैकी कुणाचं असेल तर ते पण रोज करू शकतात, किंवा क्लायंट आला तर त्याला द्यायला पण उपयोगी येईल. तर पहिला मंत्र आहे ओम पुनर्वसुभ्याम नमः. परत सांगते ऐका. ओम पुनर्वसुभ्याम नमः. दुसरा आहे ओम आदित्यय नमः. म्हणजे आदित्यय, तला य जोडून वर असे 2 मात्रे द्यायचे. ओम आदित्यय नमः. आणि तिसरा आहे ओम बृहस्पतये नमः. पुन्हा तिन्ही मंत्र सांगते. ओम पुनर्वसुभ्याम नमः. दुसरा आहे ओम आदित्यय नमः. तिसरा आहे ओम बृहस्पतये नमः. आपण पुढच्या नक्षत्राकडे जाऊया. पुष्य नक्षत्र हे आपल्या नक्षत्र सिरीज मधील 8वं नक्षत्र आहे बरं का. पुष्य नक्षत्र. तर हे हे नक्षत्र त्यांनी असं म्हटलंय की सर्वात शुभ मानले जाते. हा. आणि या नक्षत्राचा अर्थ काय आहे? ज्याचा अर्थ म्हणजे पुष्य नक्षत्राचा अर्थ असा आहे की पोषण किंवा समृद्धी. पुष्य म्हणजे पोषण किंवा समृद्धी हा त्याचा अर्थ झाला. आणि या नक्षत्रावर कसं वाहन खरेदी, सोने खरेदी किंवा जमीन खरेदी किंवा एखादं नवीन काम पण तुम्हाला सुरू करायचं असेल तर हे म्हणजे खूप लाभदायक होतं. तर असं लिहा. हे नक्षत्र वाहन, सोने, जमीन खरेदी तसेच नवीन काम सुरू करण्यासाठी अत्यंत लाभदायक. आणि त्यातल्या त्यात जर हे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र गुरुवारी आलं तर खूपच छान. म्हणजे सोने पे सुहागा, म्हणजे गुरुपुष्य योग म्हणतो ना आपण त्याला. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास अत्यंत शुभदायी योग, की ज्याला गुरुपुष्य योग म्हणतात. आणि या योगावर म्हणजे केलेलं कुठलंही कार्य चिरस्थायी होते. म्हणजे तुम्हाला लाभ पण मिळतात आणि ते असं खूप काळ पण टिकतं असं. तर तुम्ही असं लिहा. गुरुपुष्य योगावर केलेले सर्व कार्य चिरस्थायी होतात. आता पुष्य नक्षत्राची देवता लिहा. बृहस्पती किंवा कंसात गुरु. पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती किंवा गुरु. स्वामी आहेत शनी महाराज. स्वामीच्या पुढे लिहा शनी. आणि हे पुष्य नक्षत्र कसं तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना. हे चतुष्पाद नक्षत्र आहे. म्हणजे याचे 4ही चरण कर्क राशीत येतात. असं लिहा. चतुष्पाद नक्षत्र असून 4ही चरण कर्क राशीत येतात. आणि या पुष्य नक्षत्राला
त्यांना म्हणजे अन्य नावे, म्हणजे फक्त पुष्य नाही, अजून आहे. तर हे हे पण मी तुम्हाला सांगते, हे थोडं लक्षात का ठेवा. तर हे तुम्ही जे जण म्हणजे आपल्या शास्त्री परीक्षेला बसणार असतील ना, तर त्यांना मुद्दामून त्यांनी डायरेक्ट पुष्य नाही विचारलं, हे जे नाव आहेत ह्याच्यापैकी विचारलं, तर तुम्ही गोंधळून नको जायला, म्हणून सांगते. असं लिहा तुम्ही, पुष्य नक्षत्रांची अन्य नावे. मग ती नावं सांगते: तिष्य आणि सिद्ध्य. परत सांगते, पुष्य नक्षत्राची अन्य नावे: तिष्य, कॉमा करा, म्हणजे हे एक नाव झालं, आणि दुसरं आहे सिद्ध्य. सिद्ध्य, धलय. तिष्य आणि सिद्ध्य. आणि हे धार्मिक कार्य पण या नक्षत्रावर केली तर चालतात बरं का. तर मग असं लिहा, धार्मिक कार्य. तर ती कोणची? पूजा, जप आणि आध्यात्मिक कार्यांसाठी शुभ. पण हे जरी खूप आपण म्हणतोय की खूप शुभ नक्षत्र आहे, पण तरी सुद्धा विवाह या नक्षत्रांवर करायचे नाही. बाकी सगळे कामं केले तरी चालतील. विवाहा व्यतिरिक्त सर्व कामांसाठी लाभदायी आहे, असं लिहिलं तरी हरकत नाही. मग ह्या नक्षत्रावर आपण म्हटलंय ना, चिरस्थायी म्हणजे कार्य स्थिर का होतात. तर तुम्हाला माहिती आहे ना, शनी याची म्हणजे स्वामी ग्रह आहे ना, म्हणून असं लिहा, स्थिरता पुढे लिहा, शनीचा प्रभाव असल्याने या नक्षत्रात केलेली कामे स्थिर आणि चिरस्थायी होतात. पुन्हा लिहा, स्थिरता पुढे लिहा, शनीचा प्रभाव असल्याने या नक्षत्रात केलेली कामे स्थिर आणि चिरस्थायी होतात. पुढे असं लिहा, लक्ष्मीपूजन आणि नवीन मंत्रांचा जप पण या पुनर्वसू नक्षत्रावर जर केला तर तो लाभदायी होतो. मग तुम्ही फक्त असं लिहा, लक्ष्मीपूजन आणि नवीन मंत्राचा जप केल्यास लाभदायी होतात. मग दान काय करायचं? तर डाळ, डाळ, खिचडी म्हणजे तयार खिचडी बरं का, आणि लाडू यासारखे पदार्थ एकतर आपण खायचे पण त्या पुनर्वसू नक्षत्राच्या दिवशी, किंवा इतरांना दान म्हणून पण द्यायचे. परत बघा, डाळ, मग कॉमा करून खिचडी, लाडू यासारखे पदार्थ खाणे किंवा दान करणे. नवीन काही पुस्तकं खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी पण हे पुनर्वसू नक्षत्र चांगलं आहे. म्हणजे असं पण लिहा, पुस्तके पण खरेदी करू शकता. तर काय टाळायला हवं, तर ते मी मगाशी सांगितलंच, विवाह मात्र या पुनर्वसू नक्षत्रांवर म्हणजे टाळायचे. म्हणजे मग थोडक्यात काय आपण म्हणू शकतो, हे पुष्य नक्षत्र हे समृद्धी, स्थैर्य आणि शुभ कार्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात. पुष्य नक्षत्र हे समृद्धी, स्थैर्य आणि शुभ कार्यांसाठी ओळखले जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात.
आता लिहा या नक्षत्राचे आजार. तर कुठले कुठले आजार होतात पुष्य नक्षत्रातल्या जातकांना? श्वासनलिकेचे आजार, क्षय, कॅन्सर, पायोरिया, एक्झिमा, पित्त, पित्त, तोंड येणे, पचनाचे विकार, ताप, अल्सर, आणि कधी कधी आपल्याला असं नॉझिया सारखं होतं ना, म्हणजे मळमळ मळमळल्या. पुन्हा सांगते, पुष्य नक्षत्राचे आजार, श्वासनलिकेचे आजार, क्षय, कॅन्सर, पायोरिया, एक्झिमा, पित्त, तोंड येणे, पचनाचे विकार, ताप, अल्सर आणि मळमळ किंवा नॉझिया. मळमळच लिहा. आता व्यवसाय म्हणजे पुनर्वसू नक्षत्रात, म्हणजे नक्षत्र हे सॉरी पुष्य नक्षत्राच्या जातकात म्हणजे काय काय व्यवसाय करू शकतात. आता भरपूर व्यवसाय आहेत, पण मला जेवढे जेवढे जमतायत तेवढे मी देते. तर कोळसा म्हणजे कोळशाचे व्यापारी, पेट्रोल, शेतकरी, पूल, धरणे म्हणजे पूल बांधणारे, धरण बांधणारे, बांधकाम करणारे, पाणपोई लावणारे, राजकारणी, खनिज, इंजिनियर्स, न्यायाधीश, वकील, गुप्तहेर, वायुसेना, सरकारी नोकरी, जेलर, ट्रस्टी, शास्त्रज्ञ, ज्ञानार्जन करणारे, आणि सुवर्ण म्हणजे सोन्याचा व्यापार करणारे पण हे पुष्य नक्षत्राच्या अंडर येतात. आता पुन्हा सांगते, पुष्य नक्षत्राचे व्यवसाय: कोळसा, पेट्रोल, शेतकरी, पूल आणि धरणे बांधकाम असं लिहा. म्हणजे पुलाचं बांधकाम करणारे किंवा धरण बांधणारे, पाणपोई, राजकारणी, खनिज, इंजिनियर्स किंवा इंजिनिअरिंग असं लिहिलं तरी चालेल, सुवर्णाचा व्यापार करणारे किंवा सोन्याचा व्यापार करणारे, न्यायाधीश, वकील, गुप्तहेर, वायुसेना, सरकारी नोकरी, जेलर,
ट्रस्टी, शास्त्रज्ञ आणि ज्ञानार्जन करणारे. आता या पुष्य नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष कोणचा आहे तर लिहा आराध्य वृक्ष, त्याच्या पुढे लिहा पिंपळ, पळस आणि कापूर. कापूरचं पण झाड असतं बरं का. पुन्हा बघा, पुष्य नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष पिंपळ, पळस आणि कापूर. आता हा थोडासा उपयुक्त सूचना किंवा रेमेडियल पार्ट असं लिहा. तर त्याच्यात 1 नंबरला लिहा तुम्ही पिंपळ वृक्ष पूजा शनिवारी करा किंवा पिंपळाची मुळी शनिवारी म्हणजे शनिवारी आणा आणि ती जवळ ठेवा. परत सांगते, पिंपळ वृक्षाची पूजा शनिवारी करणे किंवा पिंपळाची मुळी शनिवारी आणून जवळ ठेवणे. किंवा अजून त्याला पर्याय असा पण आहे की आता पिंपळ जनरली घरात नाही ना कोणी लावत, कारण तो फार वाढतो. तर मग आपण जे असं काय म्हणतात देवळं असतात ना मोठे मोठे, तर तिथे आपण झाडं लावू शकतो ना. तर त्यांना आपण ते पिंपळाचे रोपं नेऊन दिले आणि तिथे नेऊन लावले तरी पण ते पण खूप चांगलं आहे. नंतरचा पर्याय म्हणजे रेमेडी आहे शनिवारी शनीला किंवा मारुतीला अभिषेक करावा. शनिवारी शनीला किंवा मारुतीला अभिषेक करावा. शनिवारी उडीद डाळ मंदिरात ठेवावी. तर आता ती किती ठेवायची तर आता आपण साधारण कसं आपण सत्यनारायणचा अभिषेक पण असं सव्वा सव्वा अशा ह्याच्यात करतो ना. तर साधारण 1.25 किलो असं लिहा तुम्ही 1.25 किलो उडीद डाळ शनी मंदिरात ठेवावी. केव्हा ठेवणार तर शनिवारीच. आणि मगाशी जसं तुम्हाला पिंपळाची मुळी सांगितली ना, तर अजून ह्या बाकीचे पण झाडं त्यांनी सांगितलेत, खाली सांगते तुम्हाला. तर नाही तुम्हाला पिंपळाची मुळी मिळाली तर ह्या खालच्या झाडं मी सांगते त्यांची पण म्हणजे मुळी ठेवली तर चालते. तर त्याच्यातलं आहे पहिलं पांढरी रुई किंवा गुंजमूळ. या पण म्हणजे जवळ ठेवल्या तर चालतात. मग असं लिहा पांढरी रुई मुळी किंवा गुंजेचे मूळ जवळ ठेवावे. पित्तजन्य पदार्थ टाळावे, म्हणजे ज्यांचं पुष्य नक्षत्र आहे त्यांनी पित्त होईल असे पदार्थ खाऊ नये. आणि अजून एक सर्वात छान हा उपाय आहे की पुष्य नक्षत्रावर शंखपुष्पी ही पण एक वनस्पती आहे. शंखपुष्पी आणून चांदीच्या डबीत तिजोरीत ठेवल्यास धनवृद्धी होते. पुन्हा ऐका, पुष्य नक्षत्रावर शंखपुष्पी आणून चांदीच्या डबीत तिजोरीत ठेवल्यास धनवृद्धी होते. आणि हे तर मी सुरुवातीला सांगितलंच आहे, ही रेमेडी की पुष्य योगावर म्हणजे ज्यावेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा सोने खरेदी करावे. मग या पुष्य नक्षत्राच्या लोकांनी कुणाची उपासना करायची तर उपासनामध्ये लिहा तुम्ही मारुती उपासना, हनुमान चालीसा वाचणे,
शनी स्तोत्र किंवा मंत्र म्हणणे किंवा ऐकणे. शनी स्तोत्र किंवा मंत्र म्हणणे किंवा ऐकणे. आणि असं आपण पहिलं जसं पुनर्वसू नक्षत्र श्रीरामांचं आहे म्हटलं, रोहिणी नक्षत्र श्रीकृष्णांचं आहे म्हटलं, तसं हे पुष्य नक्षत्र मरीची म्हणजे जे ऋषींचे वंशज मरीची त्यांचे पण होते असं त्यांनी म्हटलं आहे. मग तुम्ही असं लिहा, हे नक्षत्र ऋषींचे वंशज मरीची यांचेही होते. आता पुष्य नक्षत्रासाठी मंत्र लिहा. पहिला मंत्र आहे ओम पुष्याय नमः. पुन्हा सांगते, ओम पुष्याय नमः. दुसरा आहे बृहस्पतये नमः. बृहस्पतये नमः. आता सहा सात नाही 7 8 9 आता आश्लेषा नक्षत्र हे म्हणजे 9वे नक्षत्र असून हे चतुष्पाद नक्षत्र आहे बरं का. आणि याचे 4ही चरण कर्क राशीत येतात. आणि याचं म्हणजे काय, राशी तर कर्क सांगितली मी तुम्हाला. स्वामी बुध आणि देवता सर्प किंवा नाग असं लिहा. म्हणजे हे आश्लेषा नक्षत्र बुधाचं आहे तुम्हाला माहितीये ना, म्हणून स्वामी बुध आणि देवता सर्प ऑब्लिक नाग असं करा. आणि या म्हणजे आश्लेषा नक्षत्राची आकृती कशी आहे, व्हील म्हणजे चक्रासारखी, म्हणून असं लिहा आकृती, पुढे लिहा चक्र किंवा कंसात लिहा व्हील व्हील. मग या नक्षत्रात जन्मलेले लोक कसे असतात, तर असं लिहा, या नक्षत्रात जन्मलेले लोक किंवा जातक बुद्धिमान, कुशलवाणी म्हणजे त्यांचं बोलणं कसं असं चांगलं असतं, गोड गोड बोलतात. असं लिहा, बुद्धिमान, वाणी कुशल, चाणाक्ष, गूढ विद्यांमध्ये रुची असलेले, राजकारण, लेखन व ज्योतिष क्षेत्रात यशस्वी होऊ शकणारे असतात. पुन्हा सांगते, आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेले जातक बुद्धिमान, वाणी कुशल, चाणाक्ष, गूढ विद्यांमध्ये रुची असलेले, राजकारण, लेखन व ज्योतिष क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. पण सांगितले त्यांनी, पण का, की यांना राग फार लवकर येतो, म्हणून त्यांनी काय करायचं, पण यांच्या स्वभावात रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक असते. रागावर नियंत्रण ठेवणे
आवश्यक असते. आता हे आपण ह्यांना बुद्धिमान म्हटलंय, यांची वाणी कुशल म्हटलंय, तर का बरं हे? कारण हे बुध ग्रहाच्या प्रभावामुळे ना, बरोबर आहे ना? तुम्हाला माहिती आहे ना बुध ग्रह कसा आहे? तर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे यांची वाणी गोड असते आणि ते बोलण्यात निपुण असतात. म्हणजेच मी म्हटले वाणी कुशल असते आणि असं चर्चा करायला लागलं की ते चर्चेत म्हणजे रमून जातात. त्यांना आवडतं चर्चा करायला थोडक्यात. आणि चाणाक्ष आणि व्यवहार कुशल पण असतात हे लोक. म्हणजे कशीही परिस्थिती आली तर तुम्ही असं लिहा, हे जातक कोणत्याही परिस्थितीला आपल्या बाजूने वळवू शकतात. कारण त्यांचं ते काय म्हणायचं, कन्व्हिन्सिंग पॉवरच एवढी त्यांना छान असते. म्हणजे ते बोलणं जे असतं ना, त्यांचं कम्युनिकेशन स्किल ते चांगलं असतं. त्यामुळं म्हणून असं लिहा, हे लोक कोणत्याही परिस्थितीला आपल्या बाजूने वळवू शकतात. तर करिअरमध्येच त्यांनी अजून म्हटलं की हे म्हणजे कूटनीतिज्ञ असतात ते. असं लिहा, कूटनीती, राजकारण, पत्रकारिता, संशोधन, ज्योतिष तर मी सांगितलंच आहे, पण लिहायला लागलं तर परत ज्योतिष यासारख्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. कूटनीती, राजकारण, लेखन, पत्रकारिता, संशोधन आणि ज्योतिष. तर हे म्हणजे याची जनन शांती करायला हवी आहे बरं का, आश्लेषा नक्षत्राचं. म्हणून लिहा, आश्लेषा नक्षत्रात जन्म झाल्यास जनन शांती करण्याची पद्धत आहे. पण म्हणजे असं मुहूर्तासाठी जर म्हटलं तर त्यांनी असं म्हटलंय की हे नक्षत्र मुहूर्त शास्त्रात थोडे म्हणजे क्रूर मानले जाते आणि त्यामुळं काय होतं, शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानले आहे. तर असं लिहा तुम्ही, हे नक्षत्र, हे म्हणजे कोणचे, आश्लेषा नक्षत्र मुहूर्त शास्त्रात क्रूर मानले जाते आणि म्हणून शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानले जाते. मग या नक्षत्रावर काय काम करायचे आपण, तर विहीर खणणे. असं लिहा, विहीर खणणे. आता हे पूर्वी करत होते म्हणून त्यांनी असं पण म्हटलंय की पुरलेले द्रव्य काढणे यासारख्या कामांसाठी हे चांगले मानले जाते. विहीर खणणे आणि पुरलेले द्रव्य काढणे यासारख्या कामांसाठी हे चांगले मानले जाते. आता ह्या आश्लेषा नक्षत्राच्या जातकांना काय आजार होण्याची संभाव्यता आहे, तर आजार लिहा, आजार पोटदुखी, थंडी, ताप, अपचन, मळमळ, पित्त, यकृत किंवा फुफ्फुस त्याचे आजार, श्वसनाचे आजार, हिस्टेरिया, कावीळ, मधुमेह, त्वचा आणि मूळव्याध. पुन्हा सांगते, आश्लेषा नक्षत्राचे आजार, पोटदुखी, थंडी,
ताप, अपचन, मळमळ, पित्त, यकृत आणि फुफ्फुसाचे आजार, श्वसनाचे आजार, हिस्टेरिया, कावीळ कावीळ, मधुमेह, त्वचा आणि मूळव्याध. आणि मी व्यवसाय तुम्हाला सांगितलेच, अजून थोडेसे आहेत ते लिहा. म्हणजे हे जातक मगाशी तर तुम्हाला काय काय व्यवसाय मी सांगितलेच, ते राजकारण, कूटनीती, पत्रकार. त्याच्या व्यतिरिक्त हे जातक फार्मासिस्ट पण असू शकतात बरं का, म्हणून लिहा फार्मासिस्ट, फिजिशियन, अध्यापक, इंजिनियर, सेल्समन आणि दलाली करणारे म्हणजे एजंट, अशा टाईप असं लिहा. फार्मासिस्ट, फिजिशियन, अध्यापक, नर्सिंग, इंजिनियर, सेल्समन आणि दलाल. तर काय करावं ते तर मी मगाशी सांगितलंच ना, आपण म्हटलंय की विहीर खणणे असे चालेल, यंत्रसाधना वगैरे, पण शुभ कार्य नाही करायचे. आता ह्याचा आराध्य वृक्ष असं लिहा. अश्लेषासाठी आराध्य वृक्ष नागचाफा, पायरी आणि कडू पडवळ. आराध्य वृक्ष आहे नागचाफा, पायरी आणि कडू पडवळ. तर यांच्यासाठी उपयुक्त सूचना किंवा रेमेडीज असं म्हणा. पहिलं आहे, या म्हणजे या जातकांनी, ज्यांचं आश्लेषा नक्षत्र आहे, या जातकांनी कफजन्य पदार्थ टाळावेत. असं लिहा, कफजन्य पदार्थ टाळा. म्हणजे आहार असा चांगला आहार घ्या, आहाराची काळजी घ्यावी असं म्हटलंय त्यांनी. आणि खूप एकदम जास्त भोजन नाही करायचं एका वेळेस, जादा भोजन नको असं. आणि प्रवासाला जाताना काय, जर शक्य झाल्यास, आता तांदळाची खीर कुठं करणार, घाई घाई असेल, पण समजा केली तर तांदळाची खीर खाऊन प्रवासास जावे. तांदूळ खीर खाऊन प्रवास करावा किंवा प्रवासास जावे. तर उपासना काय आहेत या जातकांसाठी? सोमवारी महादेवांना दुधाचा अभिषेक करावा आणि बेलपत्र वाहावे. सोमवारी महादेवांना दुधाचा अभिषेक करावा आणि बेलपत्र वाहावे. शिवमहिम्न स्तोत्र वाचावे. सर्पपूजन, गौरी पूजन, आणि गाईला चारा
किंवा गोड पोळी. आता गोड पोळी म्हणजे कशी, त्या पोळीमध्ये थोडस गूळ आणि त्याच्यावर असं तूप पण टाकलं तर मग अशी पोळी गाईला नैवेद्य म्हणून खायला द्यायची. परत बघा, गाईस चारा किंवा गोड चपाती किंवा पोळी द्यावी. आणि मांजरीला दूध पण पाजावे असं म्हणतात. मांजरीस दूध पाजावे. परत सांगते, या आश्लेषा नक्षत्रासाठी उपासना: सोमवारी महादेवास दुधाचा अभिषेक करावा, बेलपत्र वाहावे, शिवमहिम्न स्तोत्र एकतर वाचा किंवा ऐका. नंतर आहे सर्पपूजन. कॉमा करून लिहा, गौरी पूजन. गाईस चारा किंवा गोड चपाती खायला देणे. आणि मांजरीस दूध देणे किंवा दूध पाजणे असं म्हटले. ते दूध देणे म्हटलं तर चालेल. मांजरीला दूध द्या. आता हे काय सगळं करायला पाहिजे असं नाही, ह्याच्यातलं जे शक्य होईल तेवढं करा. आणि ते तर सांगितलंच मी मगाशी, आश्लेषा नक्षत्रावर जन्म झाला तर ते जन्म म्हणजे शांती करणं जरुरी असतं. ते आपण सांगतोच ना कुंडली बघितल्यावर. आता मंत्र लिहा आश्लेषा नक्षत्रासाठी. पहिला मंत्र आहे ओम अश्लेषायै नमः. पुन्हा सांगते, ओम अश्लेषायै, यला वरती 2 मात्रे. ओम अश्लेषायै नमः. आणि दुसरा आहे ओम सर्पेभ्यो नमः. पुन्हा बघा दुसरा मंत्र, ओम सर्पेभ्यो नमः. पहिला आहे ओम अश्लेषायै नमः किंवा दुसरा आहे ओम सर्पेभ्यो नमः. ह्याच्यापैकी कुठला पण एक केला तरी चालेल. ज्याचं हे नक्षत्र आहे, पुन्हा पुन्हा सांगते, त्यांनी रोज केलं तर चांगलंच आहे. काही त्रास नसेल होत तरी पण करा. आता पुढचं नक्षत्र घेऊया, मघा नक्षत्र. तर हे म्हणजे आपल्या ज्योतिषशास्त्रातील नक्षत्रामधलं 10वं नक्षत्र आहे असं लिहा. 10वे नक्षत्र असून ते सिंह राशीत येते. म्हणजे हे चतुष्पाद नक्षत्र आहे आणि याचे 4ही चरण सिंह राशीत येतात. आणि या नक्षत्राला शाही नक्षत्र पण म्हणतात बर का, असं लिहा. याला शाही नक्षत्र म्हणतात. कारण त्याचे प्रतीक सिंहासन आहे. मघा नक्षत्राचे प्रतीक सिंहासन आहे आणि ते सत्ता, प्रतिष्ठा, धन व वारसा दर्शवते. पुन्हा लिहा, मघा नक्षत्राचे प्रतीक सिंहासन आहे आणि ते सत्ता, प्रतिष्ठा, धन व वारसा दर्शवते. तर मग आता काय लिहायचं तुम्ही इथं, म्हणजे या नक्षत्राचा शासक ग्रह म्हणजे कोण आहे, तर केतू. तुम्हाला माहितच आहे ना सगळ्यांना, अश्विनी, मघा आणि मूळ हे कोणाचे नक्षत्र आहेत, केतूचे. म्हणून असं लिहा, या नक्षत्राचा शासक ग्रह केतू आहे. आणि देवता पितृदेव आहेत.
शासक ग्रह केतू आहे आणि देवता पितृदेव आहेत. त्यामुळं हे नक्षत्र कसं पितरांशी संबंधित मानले जाते. देवता पितृदेव आहेत असं लिहा, पुढे लिहा. त्यामुळे हे नक्षत्र पितरांशी संबंधित मानले जाते. आता हे जातक कसे असतात मघा नक्षत्रातले, तर असं लिहा, मघा नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती नेतृत्व गुण, उच्च अधिकार, धन, प्रतिष्ठा आणि सामाजिक सन्मानाशी जोडलेली असते. परत बघा, मघा नक्षत्रातील जातकांचा स्वभाव कसा असतो, तर मघा नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती नेतृत्व गुण, उच्च अधिकार, धन, प्रतिष्ठा आणि सामाजिक सन्मानाशी जोडलेली असते. आणि हे मघा नक्षत्राची पण शांती पूजा करावी लागते बरं का. मग ते पण लिहा तुम्ही, मघा नक्षत्र शांती पूजा केली जाते किंवा करावी. ज्यांचं मघा नक्षत्र आहे त्यांची म्हणजे शांती पूजा करायला हवी. कारण हे पितर देवता आहे ना, त्यामुळे जर काही नकारात्मक प्रभाव असेल ना तर तो कमी होतो. म्हणजे जर मघा नक्षत्र असेल कोणाचं आणि शांती पूजा केली तर जे म्हणजे या नक्षत्राचे जे नकारात्मक प्रभाव आहेत त्या जातकावर होणारे, तर ते कमी होतात आणि मग त्या जातकाला सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून ती शांती पूजा करणं जरुरी आहे. आता ह्या जातक म्हणजे ज्यांचं मघा नक्षत्र आहे ना त्यांना होणारे आजार लिहा. कान, गळा, दात, पाठ, हृदय, मज्जा आणि डोळ्यासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. परत बघा, कान, गळा, दात, पाठ, हृदय, मज्जा आणि डोळे या अवयवांसंबंधित आजार होण्याची शक्यता असते. शक्यता म्हणते मी. उष्णतेचे विकार, चक्कर येणे, हाड मोडणे, अर्धशिशी म्हणजे अर्ध डोकं दुखतं कोणाकोणाचं तसं अर्धशिशी, चर्मरोग आणि रात आंधळेपणा. पुन्हा बघा, मघा नक्षत्रातील आजार, कान, गळा, दात, पाठ, हृदय, मज्जा, डोळे, चक्कर येणे, हाड मोडणे, अर्धशिशी, चर्मरोग आणि रात आंधळेपणा हे आजार होण्याची म्हणजे शक्यता आहे. हे सगळेच होतील असं नाही, याच्यापैकी काहीतरी होऊ शकतं. ते डिपेंड्स ऑन म्हणजे कुठले कुठले ग्रह वगैरे राशी सगळंच बघायला लागतं. आता ह्या मघा नक्षत्राच्या म्हणजे जातकाचे व्यवसाय लिहा. कारखाना म्हणजे हे हे मघा नक्षत्रावाले ना
असे यांचे मोठमोठाले कारखाने पण असू शकतात बरं का, म्हणून तुम्ही असं लिहा कारखाना, वकील, संरक्षण खाते, सर्जन, मेडिकल ऑफिसर्स, सरकारी नोकरी, ठेकेदार, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, मिलिटरी, इंजिनियर, जनसंपर्क अधिकारी, आणि ज्या लोकांचा अग्नीशी संबंध येतो असे पण. पुन्हा सांगते, मघा नक्षत्रातील जातकांचे व्यवसाय, जातकांचा व्यवसाय किंवा ते कुठल्या म्हणजे क्षेत्रात शिक्षण पण घेऊ शकता असं लिहिलं तरी चालेल. कारखाना, वकील, संरक्षण, सर्जन, मेडिकल ऑफिसर्स, सरकारी नोकर, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, मिलिटरी, इंजिनियर, जनसंपर्क अधिकारी आणि अग्नीजवळ संबंध म्हणजे अग्नीचे असे जे 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 लोक अग्नीच्या जवळ ज्यांचा संबंध येतो थोडक्यात असे असे काही जे व्यवसाय असतात ना, अग्निशामक दल म्हणा किंवा अजून काही आपण हे रेस्टॉरंट मध्ये जे म्हणजे ह्या काय म्हणतात अग्नीच्या जवळ काम करणारे असतात, तर ते पण म्हटलं तरी चालेल. आता हे मघा नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष लिहा तुम्ही. आराध्य वृक्ष वट, किंवा त्याला आपण वड पण म्हणतो. वट ऑब्लिक वड असं लिहा. आणि दुसरे पर्यायी वृक्ष आहेत जाई, रिठा आणि मका. पुन्हा बघा, वट किंवा वड, जाई, रिठा आणि मका. आता उपासना काय काय करायच्या, तर रविवारी सूर्याला अर्घ्य द्यायचे. मग लिहा, रविवारी सूर्य अर्घ्य देणे. सूर्य स्तोत्र किंवा सूर्य मंत्र ऐकणे किंवा वाचणे. सूर्य स्तोत्र किंवा सूर्यमंत्र ऐकणे किंवा वाचणे. रामरक्षा वाचणे किंवा ऐकणे. तसंच गायत्री मंत्राचा जप करणे. शनिवारी मारुतीस 11 रुईच्या पानांची माळ वाहणे किंवा घालणे. असं शनिवारी मारुतीस 11 पानं म्हणजे रुईची माळ, 11 रुईच्या पानांची माळ घालणे. केतूचा मंत्र जपणे. गणपती उपासना आणि शिव उपासना करावी. पुन्हा सांगते, रविवारी सूर्य म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य स्तोत्र किंवा सूर्य मंत्र ऐकणे किंवा वाचणे. तसंच रामरक्षा पण ऐकणे किंवा वाचणे.
गायत्री मंत्राचा जप करणे, शनिवारी मारुतीस 11 रुईच्या पानांची माळ घालणे, केतूचा मंत्र जपणे, गणपती उपासना किंवा शिव उपासना करावी. आता त्या उपयुक्त सूचनामध्ये म्हणजे त्यांनी सांगितलंय की तीळ खाऊन प्रवासास जावे. म्हणजे म्हणजे जातकांचं नक्षत्र मघा आहे त्यांनी तीळ तीळ खाऊन मग प्रवासाला जर जायचं असेल तर तीळ खायचं आणि मग प्रवासास निघायचं. म्हणून असं लिहा, तीळ खाऊन प्रवासास जावे. आणि ह्या मघा नक्षत्राच्या लोकांची प्रकृती कशी थोडी कफजन्य असते ना, तर म्हणून त्यांनी काय करायला हवं, मग कफजन्य पदार्थ टाळावेत. असं लिहा, कफजन्य पदार्थ टाळावेत. वड वड किंवा कोरफड मूळ जवळ ठेवावी. वड किंवा कोरफड मूळ जवळ ठेवावी. आणि त्यांनी अजून असं म्हटलंय, हे वडाचं बांडगुळ. तर तुम्हाला बांडगुळ या शब्दाचा अर्थ माहीतच असेल की एखादं खूप मोठं झाड आहे पण त्याच्यावर हे पक्षी असं आणून टाकतात ना काय काय, तर मग ते दुसरं झाड येतं. तर म्हणजे ह्या वडाच्या झाडावर आलेलं बांडगुळ ते पण चांगलं असतं, तर ते जवळ ठेवावे असं म्हणतात. असं लिहा, वडाच्या झाडावर आलेले बांडगुळ. म्हणजे वड सोडून इतर दुसरं कुठलं पण झाड येतं ना असं एका झाडावर, तर त्याला बांडगुळ म्हणतात. तर ते जवळ ठेवावं, ते पण चांगलं असतं. जाईची मुळी बुधवारी आणून जवळ ठेवावी. जाईची मुळी बुधवारी आणून जवळ ठेवावी. आणि दान काय करावं, तर गूळ आणि मीठ यांचे दान करावे. गूळ आणि मीठ यांचे दान करावे. पुन्हा सांगते उपयुक्त सूचना, तीळ खाऊन प्रवासास जावे, कफजन्य पदार्थ टाळावेत, वड किंवा कोरफड मूळ जवळ ठेवावी आणि वडाच्या झाडावर येणारे बांडगुळ जवळ ठेवावे. तर बांडगुळचा अर्थ परत सांगते की वड वड किंवा असे मोठे मोठे झाड असतात, पण इथे हे वड ह्यांचं म्हणजे मघा नक्षत्रासाठी आहे ना, म्हणून त्या वडाच्या झाडावर कधी कधी दुसरं कुठलं तरी झाड येतं, अशी फांदी दिसते आपल्याला, तर त्याला बांडगुळ म्हणतात. तर ते पण जवळ ठेवावं. जाईची मुळी बुधवारी आणून जवळ ठेवावी आणि गूळ आणि मिठाचे दान करावे. आता मंत्र लिहा. ओम मघायै नमः. पुन्हा सांगते पहिला मंत्र, ओम मघायै नमः. आणि दुसरा मंत्र आहे ओम पितृभ्यो नमः. ओम पितृभ्यो नमः. आणि केतूचा मंत्र पण त्यांनी सांगितलाय, तो पण लिहा, ओम ह्रीम केतवे नमः. तिन्ही मंत्र परत सांगते. पहिला आहे ओम मघायै नमः, दुसरा आहे ओम पितृभ्यो नमः आणि तिसरा आहे ओम ह्रीम केतवे नमः. हॅलो सर.
हॅलो, 9 वाजून गेले सर, थांबायचं की काय? हॅलो, आहेत कुलकर्णी मॅडम? मॅडम शिंदे बोलतोय. सर प्लीज नाही 31 तारखेचं जरा टाका, हे जरा हे टाकाल रेकॉर्डिंग प्लीज. हो हो, ऐका ना, आज टाकणार आहे. आपल्या सरांनी मला कसं सांगितलंय की आज झालं ना, आजचं जे लेक्चर ते पुढच्या शनिवारी. तर आता मागचं जे येस. आहे ना, तर मी आता हे झालं ना आपलं की मी ताबडतोब टाकते सर, लगेच टाकणार. नो डाऊट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. वेलकम वेलकम. ग्रुपवर टाकणार. मॅम ग्रुपवर टाकणार आहे. हा हा, ऐका ना, ग्रुपवर म्हणजे मनीषा कुबल माझं जे चॅनल आहे ना, तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळेल ना. मी ते म्हणजे केलेलं असतं, फक्त मी ते पब्लिक करणार आज. ओके सर. ओके हा. मॅम. हा चॅनल आहे का? माहिती नाही मला. हा, मग तुम्ही कशावर बघता तुम्ही हे? लास्ट टाइम सरांनी ते ह्याच्यावर टाकलं होतं ना, त्या लिंक वरती मी अच्छा, क्लिक करून त्याच्यावर बघितलं. बर. हा, आपली जशी अभिषेक एस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीची ही एक होती ना, म्हणजे आहे, आता नाही ती, पण म्हणजे त्याच्यावर जसे आहेत ना, तसे माझं जे चॅनल आहे मनीषा कुबल, तर त्याच्यावर पण आहेत मॅडम आपले सगळे. पण ते सर, बघते आज. मी केव्हा ते पब्लिक करते, ज्यावेळेस सर मला सांगतील की मॅडम आता पब्लिक करा, त्याच वेळेस मी पब्लिक करते. तर हे आजचं जे रेकॉर्डिंग आहे ना, ते तुम्हाला पुढच्या शनिवारी पब्लिक होईल. आणि मागचं जे आहे 31 तारखेचं, आता आपल्या शिंदे सरांनी म्हटलं, तर ते मी आज आपलं लेक्चर झालं ना की ते मी लगेच पब्लिक करते. मॅम आपल्या ग्रुपवर येणार ना? अरे बाबा, ग्रुपवर कसं काय? मी माझं अच्छा. ओके. चॅनल, युट्यूब चॅनलवर फक्त मी हा. पब्लिक ओके करणार ओके त्याला. ओके किंवा ओके मी ओके सरांना, मॅम. ऐका, सरांना मी हा लिंक पाठवते, मग सर ह्याच्यावर टाकू शकतील, कारण त्या ग्रुपवर मी नाही टाकू शकत ना मॅडम. हा हा. सराला सांगा तुम्ही हा हा, मॅम. सरांना मी लिंक पाठवून देईल, जेव्हा हा ज्यावेळेस हा मॅम. आपण मी ते पब्लिक करेल ना हे मागचं ओके लेक्चर, मॅम. तर त्यावेळेस मग सर तुम्हाला लिंक पाठवतील. हा, चला हॅलो मग मॅडम. सांगूया आपण आता. हॅलो मॅडम. नाही तर तुमच्या चॅनलची लिंक टाका की सगळ्यांना. मॅडम छान झालं लेक्चर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच थँक्यू. मॅडम. थोडेस खूप आपल्याला छान. हे माझं धन्यवाद मॅडम. खूप छान बोल झालं. मॅम, छान झालं बघा लेक्चर तुमचं. शुभरात्री. खूप थँक्यू थँक्यू डिटेल मॅडम. इन्फॉर्मेशन मिळते नक्षत्रांची मॅडम. थँक्यू व्हेरी मच. छान झालं व्हेरी लेक्चर. डिटेल. सो थँक्यू नाईस. शुभरात्री. थँक्यू मॅम व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद मॅम. मॅडम. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. शुभरात्री.